हाय, मी नीलम. तुम्ही माझ्या चॅनलवर सगळे माझे व्हिडिओज एन्जॉय करताय ना. तर परवा मी एक करूळ घाट यावर कोल्हापूरहून कोकणात जातानाचा एकदम सुंदर मस्त व्हिडिओ टाकला होता आणि त्याची माहितीही दिली होती. आपण सगळ्यांनी बघितलं का? नसेल बघितलं तर नक्की बघा. आणि आता आपण काय करणार आहोत की आपण आता कोकणातून करूळ घाट चढून वर जातानाचं जे काही सौंदर्य आहे ते बघणार आहोत. हा जरा करूळ घाट जो आहे ना, घाट माथ्यावरून घाटातून खाली कोकणात जाणारा, तो इतका काही वेगळा आणि अवर्णनीय आहे की त्याच्यामध्ये एकतर निसर्ग सौंदर्य अगदी अप्रतिम, म्हणजे काही सांगायला शब्दच नाहीत, इतकं सुंदर आहे. कुठल्याही सीझनला कुठल्याही दिवशी तुम्ही जावा, तुम्हाला दरवेळेला वेगळाच आणि सुंदर अनुभव येईल. आणि आणखी एक त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व घाटातून जातानाचा रेग्युलर नॉर्मल घाट आणि हा घाट ह्यामध्ये असा फरक की ह्याच्यामध्ये इतकी वळणं गोल 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 घाल आहेत ना की अक्षरशः नवीन जाणाऱ्या माणसाच्या पोटामध्ये ढवळून निघतं. पण त्याचं जे सौंदर्य आहे ते अरे बापरे, ते तुम्ही खरंच एकदा तरी अनुभव केलाच पाहिजे. आणि म्हणूनच चला आज मला असं वाटलं की आपण याची सफर तुम्हाला घडवूया. तर आपण आता करूळ घाटातून खालून वरती निघालेलो आहोत बरं का. वैभववाडीपासून हा चालू होतो आणि 13 किलोमीटरचा हा घाट आहे. ह्या घाटामध्ये जाताना दोन्ही बाजूच्या मध्ये असं आहे की थोडंसं टॉपला गेल्यानंतर एकदम दिशा चेंज होते आणि एका बाजूचे डोंगर सगळे दुसऱ्या बाजूला येतात. म्हणजे अर्थात ॲक्च्युली आपण तो 360 डिग्री फिरतो, पण तो तिथलं घाटाचं ते काय जे सौंदर्य आहे ना, तिथे असणारं जातानाचं दिसणारे सगळी झाडी, नारळाची झाडं, माडाची झाडं आणि डोंगर दऱ्या, आणि पावसाळा असेल तर त्यातून वाहणारे छोटे मस्त धबधबे, त्याच्याभोवती असणारे दगडगोटे, त्यानंतर खालून वरून खालून कधी कुठेही जाताना छोटी माकडांची इतकी सुंदर, माकडांची जत्ता असतोच, पण छोटी पिल्लं इतकी सुंदर आणि मस्त एन्जॉय करत असतात. त्यानंतर बरेच त्याच्यामध्ये अगदी खूप घोरपडपासून भरपूर सगळे प्राणी छोटे मोठे इतके दिसत असतात. आता थोडे जरा कमी झाले, पण पूर्वी इकडे खूप म्हणजे खूप दिसायचे. अगदी नागसापपर्यंत सुद्धा रस्त्यावर दिसायचे. इतके त्यावेळेला पक्षी प्राणी सगळे दिसत होते. पक्षीसुद्धा खूप वेगवेगळे आणि सुंदर पक्षी आपल्याला दिसतात. आणि मुख्य म्हणजे ना, तुम्ही जर सूर्यास्ताच्या वेळेला जर खालून वर येत असाल ना, तर त्या सूर्यास्ताची पश्चिम दिशा, खाली ती एकदम सुंदर खोल, इकडे दरी, इकडे तो डोंगर, आणि ते डोंगर माथ्यावर तो मावळणारा सूर्य, त्याचे पडणारे किरण, त्याचे झाडावर लकाकणारे त्याचे किरण, सप्तरंग, आणि त्याचबरोबर जर तिथून पक्षी वगैरे उडत असतील किंवा ढग आले असतील, तर हे जे सर्व काही दिसतं ना, ते डोळ्यात मावत नाही आणि ते शब्दात सांगता येत नाही. असं सगळा मस्त वारा अंगावर घेत, ॲक्च्युली तिथून जाताना तुम्ही कधीही AC ऑन करू नका. मस्तपैकी खिडक्या छान उघडा आणि तो मस्त गार वारा एकदम अंगावर घेत एकदम भारीपैकी मज्जा करत जावा. आणि त्याच्या सोबतीला जर आपल्या आवडीची गाणी असतील आणि आपली आवडीची माणसं असतील तर माने दुसरं काय हवं आहे. आणि घाटमाथ्यावर थोडंसं तुम्ही वर चढून आला की तिथून तुम्हाला जो गगनगिरीचा दिसतो वरचा टॉप, तिथे त्यांनी थोडं आपल्याला थांबून दरीमध्ये बघण्यासाठी किंवा डोंगर दऱ्याच्या निसर्गाच्या तिथे थांबून तुम्हाला फोटोग्राफीसाठी सुद्धा तिथे एक पॉईंट आहे. त्या पॉईंटला थांबूनसुद्धा तुम्ही तिथे छान मस्त फोटो काढू शकता आणि तिथे तो तुमचा घाट खरोखर सुंदर एन्जॉय करू शकता. मला तर हा सगळा घाट बघितला की ना, म्हणजे विशेषतः उतरताना तर असं वाटतं ना की आपण आता इथं गाडी थांबवावं आणि खरोखर या घाटातनं ना आपण अगदी मस्त अंगावर वारा घेत दोन्ही हात असे पसरून सुसाट खाली पळत सुटावं असं वाटतं. खरोखर तुम्ही पावसाळ्यामध्ये जर कधी आलात तर असं तिथे गाडी थांबवा आणि गाडी थांबवून तुम्ही तो तिथे उतरल्यानंतर बाहेरची जी हवा, वातावरण आणि एक प्रकारचा जो तिकडचा वेगळेपण आहे ते नक्की तुम्ही अनुभव घ्या. आणि मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला ही मी जी माहिती सांगितली ती कशी वाटली. कारण बाकीचे सगळे घाट आणि हा घाट ह्यामध्ये खरोखर खूप फरक आहे आणि हा माझा खूप आवडीचा घाट आहे. आंबा घाटसुद्धा तितकाच सुंदर आहे, पण तो एकतर इतका गोल नाही आहे
आणि दुसरं म्हणजे आणि त्याचं वर्णन किंवा त्याचं जो काय आहे आजूबाजूचा परिसर तो सगळा पूर्ण वेगळा आहे. आणि इकडे गगनबावड्यामध्ये परत आपली महाराष्ट्रातील त्याला चेरापुंजी म्हणतात, कारण इथे अफाट पाऊस पडत असतो. तर तुम्ही अशा या करूळ घाटाचं